जंगलात फिरायला गेल्यानंतर आपल्याला प्राणी दिसले नाही तर आपण नाराज होऊ नये. तिथे आपल्याला प्राण्यांच्या वेगवेगळ्या पाऊलखुणा पाहायला मिळतात. ही पाऊलखुणा म्हणजेच या जंगलाची अरण्यलिपी होय. वाघ या जंगलातील मुख्य प्राणी आहे. तो पालापाचोळ्यावरनं कधीही चालत नाही. तो चालताना पाऊलवाट नदी नाल्यातून जातो, कारण पावलांचा आवाज होऊन त्याचं शिकार ही सावध होईल आणि त्याला शिकार करायला अडचण येईल. वाघांच्या पायावरनं वाघांची मोजदाद केली जाते. वाघाचे पुढले व मागच्या पायाचे पंजे हे चौकोनाकृती पडतात, तर वाघिणीचे मागल्या पायाचे पंजे आयताकृती पडतात. ही दोन्ही ठसे जर का एकमेकाबरोबर दिसले तर समजावं वाघ वाघीण एकत्र फिरत आहेत. अशा ह्या जंगलामध्ये फिरताना आपल्याला वेगवेगळे प्राणी देखील पाहायला मिळतात. पक्षी, वनस्पती, झाडे, झुडपे यामध्ये विविधता देखील पाहायला मिळते. आपण असा जंगल प्रवास करावा म्हणजे आपल्याला मनशांती मिळते.